कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सारंग, सावली आणि अस्मी या दोघांमध्ये बरोबर कोण, चूक कोण हे इतके सहज कळणार नाहीये. सावली इथे नाहीये आणि अस्मी, तिने सगळं सत्य तुला सगळं समोरासमोर सांगितलं. नाही म्हणजे तू इन्क्वायरी केलीच असेल ना. पण एक सांगू का, एक निर्णय घे आणि जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर या सगळ्यातून बाहेर पड. सारंग, ही जी काय मधली स्टेज असते ना, कन्फ्युजिंग स्टेज, ही फार घातक असते. तू आईला ओळखतोस, तिला तिच्या मुलांचं वाईट झालेलं कधीही आवडणार नाहीच आहे. मॉमनी 2 दिवसाचा वेळ दिलाय ना तुला, म्हणजे तिने काहीतरी ठरवलं असेल. मला पटतंय तुझं. आईला काळजी वाटते माझी. आईला वाटतं की माझं आयुष्य स्टेबल व्हावं, स्थिरता यावी माझ्या आयुष्यात. पण मग माझी इच्छा नसतानाही मी त्या व्यक्तीशी लग्न करायचं का? याचा परिणाम काय होईल कळतंय का? आयुष्यभर आपल्याला काय किंमत चुकवावी लागणार आहे लक्षात येते? हो ना, मान्य आहे. पण हेही तितकंच खरं आहे की आईला माहिती आहे की तू सध्या कन्फ्यूज आहेस. तू निर्णय घेऊ शकत नाहीयेस म्हणून तुझ्या वतीने ती निर्णय घेते ना. सारंग, मूव्ह ऑन हो. आणि तसंही सावली तुझं खरं प्रेम नव्हतं. आय एम सॉरी. पण हेही तितकंच खरं आहे की सावली आपल्या बरोबरीची नाही आहे. सारंग, मला मान्य आहे, मी आजपर्यंत कधी तुझ्याशी या मॅटरवर बोललो नाही. फक्त चूक काय आणि बरोबर काय हेच करत राहिलो. न्यूट्रल होतो मी. पण सत्य काय आणि असत्य काय हे न समजण्यात मूर्ख नाहीये मी. सारंग, जे वास्तव आहे ते स्वीकार. आठवणीने सह्या कर. सारंग सर, मी भैरवी माईंना खूप मानते. जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा त्याच होत्या. काही कारणांनी त्यांनी मला तुमच्याशी बोलायचं नाही अशा शब्दात अडकवलंय. म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नाहीये, तुम्हाला काहीच सांगू शकत नाहीये. मला माहिती आहे तुम्ही नाराज झालात, त्यात तुमची काहीच चूक नाही आहे. पण मी तुम्हाला तुमच्या आसपास नको आहे म्हणून मी जाते. मी हे घर सोडून जाते. सारंग सर, काळजी घ्या तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.